YBT अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती जलसंपदा विभाग पद भरतीसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा असणार आहे सर्व पदांसाठी. जलसंपदा पद विभाग भरतीमध्ये तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी अर्ज केला असेल तर त्यासाठी आपल्याला मराठी या विषयाचं आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. सर्वप्रथम आपण मराठी विषयाचं जाणून घेऊया, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि त्यानंतर तांत्रिक प्रश्नसंच या सर्व विषयांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे एका एका व्हिडिओच्या माध्यमाने आपण सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने टोटल जर विचार केला तर 40 ते 50 प्रश्न बघून आपण मराठी विषयाचं स्वरूप कसं असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जलसंपदा पद विभाग भरतीचा जर विचार केला तर यामध्ये एकूण 14 पद आहेत. तर 14 पदांसाठी सर्व विषयांत जर म्हटलं विषयानुसार अभ्यासक्रम तर मराठी विषय कंपल्सरी आहे. काही पदांसाठी 15 प्रश्न विचारले जाणार आहेत तर काही पदांसाठी 25 प्रश्न मराठी या विषयावरती तुम्हाला विचारले जाणार आहे. बघा हे तुम्हाला इथे दिसत असतील. तर आपल्याला मराठी विषयावरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला समजून येणार आहे. आता हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण इंग्रजी, सामान्य ज्ञान, त्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर तांत्रिक प्रश्न या 4 ते 5 विषयांची सर्व रिव्हिजन प्रॅक्टिस करून घेणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं आणि त्यावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती जास्त भर द्यायचा आहे, कसे प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांना तुम्हाला कसं सोडवायचं असतं. तर आजपासून आपण जलसंपदा पद विभाग भरतीला सुरुवात करत आहोत. तर सविस्तर प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपला हा व्हिडिओचा पहिला भाग असणार आहे. या पहिल्या भागामध्ये आपण मराठी विषयावरती कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, कशा लेवलचे तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जातील त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. टीसीएस पॅटर्न नुसार आपल्याला मराठी या विषयाचा कसा अभ्यास करायचा, कोणकोणत्या टॉपिक वरती भर द्यायचा, कशी प्रश्नपत्रिका असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला समजून येणार आहे. काही टॉपिक सांगेल मी तुम्हाला आणि त्यासोबत तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप सांगेल, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर चला पहिला प्रश्न बघा कसा दिलेला आहे. माझी आई आज घरी आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला टॉपिक सांगत चालेल, जसा प्रश्न वाचेल तसं तुम्हाला काय टॉपिक देखील सांगेल. तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम प्रश्न समजून घ्यायचे, कशा प्रकारचे प्रश्न येतील आणि त्या टॉपिकचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता ते टॉपिक तुम्हाला कुठून भेटणार, रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला नोट्स कुठून भेटणार, त्या नोट्स विषयी सुद्धा तुम्हाला माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर त्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाहीये, फक्त व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा पहिला प्रश्न काय विचारलाय, माझी आई आज घरी आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर वाक्याचा प्रकार ओळखा. टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे, टीसीएस पॅटर्न नुसार वाक्याचा प्रकार ओळखायला तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर आपल्याला बघा अशा प्रकारचे पर्याय दिले असतील, विधानार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला उद्गारार्थी वाक्य दिलेलं असतं, प्रश्नार्थी वाक्य दिलेलं असतं, तर ते तुम्हाला लगेच समजून येतं. उद्गारार्थी म्हणजे आता उद्गारार्थी चिन्ह आलं की लगेच समजून घ्यायचं उद्गारार्थी वाक्य, प्रश्न चिन्ह लास्टला आलं की लगेच समजून घ्यायचं की हे प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे, नकारार्थी म्हणजे नकाराचा उल्लेख होत असेल तर ते नकारार्थी झालं. आज्ञार्थी म्हणजे एखादी आज्ञा दिली असेल तर तिथे ते आज्ञार्थी वाक्य झालं. ठीक आहे, तर विधानार्थी वाक्य हे लगेच आपल्याला समजून येतं. आता इथं माझी आई आज घरी आहे, तर यामध्ये आपल्याला हे वाक्याचा प्रकार कोणता सांगता येईल सांगा बरं, पटपट कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं. तर लगेच समजून येते हे एक विधानार्थी वाक्य आहे. ठीक आहे, हे एक कोणतं वाक्य, विधानार्थी. कधी कधी तुम्हाला नकारार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, ठीक आहे, विद्यार्थी अशा प्रकारचे वाक्याचे जे प्रकार आहेत त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर आपला हा वाक्याचा प्रकार कोणता झाला, विधानार्थी. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखा या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. पुढे मनी. ठीक आहे, मनी व वाक्यप्रचार. आता मी तुम्हाला जे पण टॉपिक सांगत आहे ते व्यवस्थित करून जा. मनीवरती तुम्हाला 100% प्रश्न असणार, वाक्यप्रचारवरती तुम्हाला प्रश्न असणार, त्यासोबत समानार्थी. ठीक आहे, हे जे तुम्हाला मी नोट करून देते, समानार्थी, विरुद्धार्थी. ठीक आहे, विरुद्ध, तर यावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाणार. हे जे टॉपिक आहे यावरतीच तुम्हाला 4 ते 5 प्रश्न असणार. हे जे 4 टॉपिक दिले, जर 15 तुम्हाला मराठीवरती प्रश्न असतील तरी देखील यावरती 4 ते 5 प्रश्न असणार आणि जर 25 प्रश्न असतील तर यावरती तुम्हाला 6 ते 7 प्रश्न असणार. किती, या 4 टॉपिक वरती 6 ते 7 प्रश्न विचारले जाणार. टीसीएस आयबीपीएस काय करते, टीसीएस आयबीपीएस काय करते, जास्तीत जास्त व्याकरण कमी विचारतं, मराठीवरती व्याकरण कमी विचारतं आणि व्याकरणा व्यतिरिक्त मराठी विषय तुम्हाला जास्त माहिती विचारली जाते. ठीक आहे, तर या टॉपिकचा तुम्हाला तिथे समावेश झालेला बघण्यासाठी भेटेल. आता हे जे 4 टॉपिक सांगितले, मनी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, हे जे 4 टॉपिक आहे यावरती तुम्हाला नक्की 4 ते 5 प्रश्न कमीत कमी विचारलेले बघण्यासाठी भेटतील. तर त्यासाठी एकदा तुम्ही मनी, वाक्यप्रचार थोडासा वेळ लागेल परंतु व्यवस्थित वाचून जा, कारण मराठी हा विषय, ठीक आहे, मराठी हा जो विषय असतो स्कोअर करून देण्यासाठी आपल्याला हा विषय असतो. त्यासाठी मराठीचे एकही प्रश्न तुम्हाला चुकून द्यायचे नाहीयेत.
तर बघा आता आपण प्रश्न बघूया. जसं जसं आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया त्यामध्ये आपण टॉपिकचा सुद्धा समावेश करणार आहे. ठीक आहे. कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. मराठीमध्ये एकदम बेसिक लेव्हलचे प्रश्न विचारले जाणार. एवढा हार्ड प्रश्न नसणार आहे. एकदम बेसिक लेव्हल. ठीक आहे. तुम्हाला लास्टला मी एक टॉपिकची लिस्ट सुद्धा बनवून देईल. त्या टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे आणि ते सर्व तुम्हाला कुठं भेटणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व टॉपिक कव्हर करून देणार आहोत. नोट्स तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं या व्हिडिओला पूर्ण बघायचंय. सर्व चारही विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता त्यासोबत आपल्याला करंट अफेअर या चार विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. या पदभरतीसाठी सर्व विषयांसाठी म्हणजे सर्व पदांसाठी या नोट्स तुमच्या कामी येणार आहे. तर नोट्स विषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे. ठीक आहे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं अर्थ दिलेले आहेत खाली, तर त्यातील आपल्याला योग्य पर्याय इथे सांगायचा आहे. तर यामध्ये खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे जसं की आपण जिथं राहतो, जिथं खातो, त्याच घरचे आपण वाईट कुठं ना कुठं चिंतित असतो, नाही तर वाईट गोष्टी करत असतो. म्हणजे जर विचार केला तर इथे आपल्याला कोणता योग्य पर्याय दिसत असेल ऑप्शन 2 उपकार करणाऱ्याचे अहित पाहणे. ठीक आहे. उपकार करणाऱ्याचे अहित पाहणे म्हणजे त्याचं जसं की त्याचं अहित ज्यामध्ये आहे ते आपण विचार करत असतो, नाही तर त्या गोष्टी करत असतो. तर इथे आपल्याला या म्हणीचा इथे योग्य अर्थ दिसत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. चला पुढे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे अनेक वचन. शक्यता अनेक वचन, काळ, त्यानंतर प्रयोग, प्रत्यय त्यासोबत त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अनेक वचन त्यासोबत एक वचन यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. सोबतच काळावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. जे पण टॉपिक महत्वाचे ना ते सर्वच्या सर्व टॉपिक मराठीचे या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला मी नोट करून देणार आहे. त्यावरती तुम्ही भर द्या. नक्कीच तुम्हाला 90% त्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. 90% आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला त्यावरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. तुमचा भरपूर अभ्यासक्रम यामधून पूर्ण होणार आहे. बघा हा जो 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे नेहमी अनेक वचनात जोडलेला शब्द इथं आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे जर विचार केला तर स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर अनेक वचने आपल्याला शब्द सांगायचा आहे. कारण अनेक वचनात तो शब्द जोडला जाईल जो अनेक वचनी शब्द असेल तो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला उलटून पालटून विचारले जातात. आता नदी हा एकवचनी शब्द आहे. ठीक आहे. हा होणार नाही. रोमांच हा अनेकवचनी शब्द आहे. काठी हा एकवचनी आहे. खेडे हा सुद्धा आपल्याला एकवचनी शब्द सांगते. तर रोमांच हा जो शब्द आहे हा अनेकवचनी शब्द आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे अनेक वचनात कोणता शब्द जोडला जाईल रोमांच. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. श्यामच्या आईचे लेखक कोण आहेत. ठीक आहे. श्यामच्या आईचे जे पुस्तक आहे तर त्याचे लेखक कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. आता सांगतो टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार आपल्याला पेपरचं स्वरूप बघण्यासाठी भेटलं म्हणजे लेखक कादंबरी यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. लेखकाचे नाव टोपण नावे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर शक्यता लेखक महत्वाचे जेवढे पण लेखक आणि पुस्तके असतील त्यांच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. तर त्याचे आपण 200 ते 250 महत्वाची नावं घेतलेली आहेत. ठीक आहे. पुस्तकाची लिस्ट तयार केलेली आहे. पुस्तक आणि लेखक यावरती आपल्याला जी लिस्ट दिलेली आहे त्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. जे महत्वाचे पुस्तक आहे तर त्यांचे लेखक कोण आहे हे तुम्हाला पाठांतर करून घ्यायचे नाही. ते एकदा डोळा खालून आपल्याला घालून जायचे. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. जर मराठीवरती 25 जे प्रश्न असतील 50 गुणांसाठी तर लेखकावरती तुम्हाला जास्तीत जास्त तिथं प्रश्न बघण्यासाठी भेटतात. कधी कधी 2 सुद्धा प्रश्न त्यावरती तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. लेखक कादंबऱ्या पुस्तके यावरती तुम्ही एकदा भर द्या. व्यवस्थित लेखकांची नावं आणि पुस्तकांची नावं पाठ करून जा. तिथे तुम्हाला नक्कीच फायदा होणार. आपल्याला 1 ते 2 जरी लेखकावरती प्रश्न आले तर तिथे तुमचे 4 मार्क इथे होऊन जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लेखक कादंबरीवरती भर द्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. आता हे सर्वांनाच माहिती आहे श्यामची आई पुस्तक याचे लेखक कोण आहे सांगा बरं. सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. पांडुरंग सदाशिव साने. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. आता इथे साने गुरुजी हे आपल्याला श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय आहे असं देखील तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो. तर याचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. चला पुढे बघा इथं अभ्यासक्रमाचं स्वरूप दिलेलं आहे. कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न असणार आहे सर्व पदांनुसार तुम्ही इथं बघू शकता. याविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर यासोबतच आता थोडक्यात नोट्स विषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर पुढील आपण प्रश्न बघणारच आहोत. तर सर्व टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करणारच आहोत. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा सर्व पदांचा जर विचार केला तर मराठी विषय कंपल्सरी आहे. इंग्रजी, सामान्य ज्ञान, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रश्नसंच. काही काही मध्ये इथं तांत्रिक प्रश्नसंच नाहीयेत बघा. आपल्याला इथे सुद्धा तांत्रिक नाहीये. 2-3 जे आपल्याला पद आहेत त्यांच्यासाठी तांत्रिक प्रश्नसंच नाहीयेत. फक्त मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता
आणि त्यासोबत आपल्याला सामान्य ज्ञान यावरतीच प्रश्न विचारले जाणार आहे आणि काही पदांसाठी इथं तांत्रिक प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर यामध्ये हे जे 4 कॉमन विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता. तर यामध्ये आपण या 4 विषयांच्या नोट्स काढल्यात. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये जर विचार केला तर चालू घडामोडी. ठीक आहे. चालू घडामोडीवरती जास्तीत जास्त 6 ते 7 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण या 4 विषयांचे नोट्स काढल्यात. मराठीचे सर्व टॉपिक पूर्ण केलेत, इंग्रजीचे सुद्धा, बुद्धिमत्तेचे सुद्धा सर्व टॉपिक स्पष्टीकरणासोबत आपण दिलेले आहेत. ठीक आहे. आणि सामान्य ज्ञानमध्ये फक्त तुम्हाला चालू घडामोडी या विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहे. तर या 4 विषयांच्या नोट्स मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. प्रत्येक विषयाच्या नोट्स 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहे. 600 प्लस पेजेसच्या नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. तर या 4 विषयांची नोट्सची प्राइस आपण खूपच कमी ठेवलेली आहे. ₹160 मध्ये तुम्हाला या 4ही विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला स्पेशल रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय 91 39 64 31 99. 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला ₹160 पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या तुम्हाला पेमेंट कशावरती करायचं? फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे नोट्सचं. तर नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता या 4 विषयांच्या. कारण हे कॉमन विषय आहे आणि सर्व जर म्हटलं तर पदांसाठी हे विषय तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी या पदांचे तुम्हाला नोट्स भेटणार आहे आपल्यातर्फे. आणि मराठीचे जे पण टॉपिक मी तुम्हाला सांगते ते सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेलेच आहेत. ठीक आहे. चला पुढे. आता आपल्याला शब्दार्थ, ठीक आहे, नाही तर शब्दाचा अर्थ. एकच आपल्याला प्रश्नाचा अर्थ होतो. आपल्याला शब्दार्थ किंवा शब्दाचा अर्थ यावरती सुद्धा तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार. आता इथे एखादा शब्द दिलेला असतो आणि त्याचा अर्थ काय आहे? आपल्याला समानार्थी शब्द नाही का आपण बोलतो समानार्थी, याच टाईपचा हा प्रश्न असतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. नाही तर एखादा शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो ते आपल्याला सांगायचं असतं. ठीक आहे. जसं की इथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे, या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य अर्थ आपल्याला इथे निवडायचा असतो. शब्दार्थ किंवा शब्दाचा अर्थ या टाईपचा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न नक्कीच बघण्यासाठी भेटणार आहे मराठीमध्ये. तर त्यासाठी याची तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा. तर बघा इथे शब्द काय दिलेला आहे? उष्काल. ठीक आहे. उष्काल या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. तर सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? उष्काल या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल मग? उष्काल म्हणजेच पहाट. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. चला आता पुढे. पुढे 6 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे इथं? अलंकार आपल्याला विचारलेला आहे. अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. तर आताच काही टॉपिक मी तुम्हाला लिहून देतोय ते व्यवस्थित करा. अलंकार. ठीक आहे. मराठीचे व्याकरणाचे हे टॉपिक आहे. अलंकार त्यानंतर समास. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्रयोग. प्रयोग हे 3 महत्वाचे आयएमपी टॉपिक आहे मराठीवरती. ठीक आहे. मराठी व्याकरणावरती हे 3 महत्वाचे टॉपिक आहे. यांचा व्यवस्थित अभ्यास करा. यांच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. अलंकार, समास, प्रयोग हे तिन्ही टॉपिक व्यवस्थित एकदा बघून जा. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. जसं की इथं आपल्याला काय वाक्य दिलेत 2 आणि याचा आपल्याला अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. तर सांगा 6 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर. इथं देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. अशा प्रकारचा इथं आपल्याला 2 वाक्य दिलेले आहेत. तर या ओळीतील आपल्याला अलंकार कोणता येतोय ते आपल्याला सांगायचंय. तर रूपक. ठीक आहे. कारण इथून रूप समजून येते. कारण आत आपल्याला जर म्हटलं तर देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर आपल्याला इथे अलंकार कोणता येतोय? रूपक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. त्यासोबत हे जे मी तुम्हाला 3 ते 4 टॉपिक सांगितलेले आहेत ते व्यवस्थित तुम्ही करून जा. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. चला. पुढील प्रश्न बघा. पुढील काय प्रश्न स्क्रीनवरती आलेले आहेत. आता आपल्याला समानार्थी शब्द विचारले. सांगितल्याप्रमाणे समानार्थी, विरुद्धार्थी, त्यासोबत आपल्याला म्हणी, वाक्यप्रचार हे जे 4 टॉपिक मी दिलेत त्यांच्यावरती तुम्हाला नक्कीच 5 ते 6 प्रश्न बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. तर मी यामध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न देखील ऍड केलेले आहेत. तर तसे सर्व टॉपिक तर आपण बघणारच आहोत. परंतु त्यासोबत आपल्याला कोणकोणते प्रश्न कसे विचारले जातात ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं की उदाहरणार्थ इथं बघा आपल्याला एक शब्द दिलेला आहे. या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द इथं ओळखायचा आहे. ठीक आहे. इथं अनुमती हा शब्द दिलेला आहे. तर सांगा अनुमती या शब्दाचा समानार्थी शब्द. ठीक आहे. अनुमती म्हणजे जर विचार केला तर 4 शब्द दिलेत. संबंध होणार नाही, अनुमान, त्यानंतर सुमिती होणार नाही. इथं संमती. ठीक आहे. अनुमती म्हणजे संमती देणे, अनुमती देणे असं बोलतो ना. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. पुढे आपल्याला नाटकावरती प्रश्न आलाय. ठीक आहे. नाटक म्हणजे जरी म्हटलं तर आपल्याला कादंबरी लेखकाशी संबंधित हा प्रश्न आलेला आहे. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे? नाटकाचं नाव इथे बघा. तुझे आहे तुझ्यापाशी. ठीक आहे. तुझे आहे तुझ्यापाशी या नाटकाचे हे नाटक कोणी लिहिले किंवा लेखक कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेला आहे. सांगा बरं तुझे आहे तुझ्यापाशी हे नाटक कोणी लिहिले आहे? सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल
पु ल देशपांडे. ठीक आहे, ही सर्व लिस्टच आपण दिलेली आहे. ठीक आहे, यामध्ये लेखक, कादंबरी, पुस्तके महत्वाची यांची सर्व लिस्टच दिली. त्यामधूनच जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आपण आपल्या ज्या नोट्स देतोय त्यामध्ये ती लिस्ट सुद्धा उपलब्ध करून देतोय, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. पुढील प्रश्न आता आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. इथं वाक्यप्रचार दिलेला आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सांगितलंय तुम्हाला मनी वाक्यप्रचार, समानार्थी, विरोधार्थी, यावरती तुम्हाला 100% प्रश्न असणार. आपल्याला वाक्यप्रचार काय दिलेला आहे बघा. इथं आपल्याला जीव मेटाकुटीत येणे. ठीक आहे, जीव मेटाकुटीस येणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. सांगा बरं पटपट. जीव मेटाकुटीस येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. तर आपल्या या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय सांगते? ऑप्शन क्रमांक 2, वैतागून जाणे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. पुढे आपल्याला पुन्हा एक समानार्थी शब्द दिलेला आहे रिव्हिजन साठी. ठीक आहे, वनी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द इथे ओळखायचा आहे. वनी या शब्दाचा समानार्थी शब्द. महत्वाचे हे प्रश्न आहेत ते तुम्ही नोट करून घेऊ शकता. नाहीतर ही जी प्रश्नपत्रिका आहे तसं आपण आपल्या नोट्स मध्ये सुद्धा ही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणारच आहोत. तर वनी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? अग्नी. ठीक आहे, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा पुढे आपल्याला पुन्हा एक अलंकारावरती प्रश्न घेतलेला आहे. 11 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर आपल्याला योग्य अलंकार इथं ओळखायचा आहे. इथं आपल्याला वाक्य दिलेले आहेत. तर सांगा पटकन. आपल्याला वाक्य वाचायची आणि त्यासोबत या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं, कारण यावरती आपण ऑलरेडी एक प्रश्न बघितलेला आहे. तर 11 नंबरचा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचंय. आणि जर तुम्हाला सांगता नाही आलं तर पुढील जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी सांगणारच आहे. नाही तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन मध्ये याचं उत्तर भेटून जाईल. तसं तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. आता या टाईपचे सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द. ठीक आहे, या टाईपचे प्रश्न जास्तीत जास्त टीसीएस आयबीपीएस कंपनी विचारत असते. ठीक आहे, तर यामध्ये जर विचार केला तर टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. म्हणजेच यामध्ये तुम्हाला या टॉपिकचा समावेश नक्कीच बघण्यासाठी भेटणार आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा या टाईपचे प्रश्न विचारले जाणार. काही शब्द दिलेले असतात आपल्या भाषेमध्ये, आपण वाक्य म्हटले तरी चालेल. एक वाक्य दिलं असतं आणि त्या वाक्यासाठी एक योग्य जो शब्द येईल तो शब्द आपल्याला शोधायचा असतो. ठीक आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तर यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. आता इथे बघा, आता आपल्याला वाक्य यामध्ये काय दिलेलं आहे? 75व्या वाढदिवसाचा उत्सव. ठीक आहे, इथं थोडक्यात इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. 75व्या वाढदिवसाचा उत्सव या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ठीक आहे, ते आपल्याला सांगायचंय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अमृत महोत्सव. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? अमृत महोत्सव. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कधी कधी म्हणजे बेसिक लेवलचे प्रश्न असतात, एवढे अवघड पण नाही विचारले जात. परंतु तुम्हाला उदाहरणार्थ इथे एक शब्द दिलेला आहे, एक आपल्याला काय शब्द दिलेत, काय प्रश्न दिलेत ते समजून घेण्यासाठी या टाईपचे तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे, पुढे अलंकारावरतीच प्रश्न विचारलाय. ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे. इथं बघा आपल्याला या अलंकाराचं इथं आपल्याला कोणता इथं अलंकार आलेला आहे या ओळीमध्ये. इथं बघा इथपर्यंत ही ओळ आहे किंवा हे वाक्य. तर या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर वाक्य काय दिलेलं आहे? या दाण्याशी या दानाहून अन्य नसे उपमान. ठीक आहे, या ओळीतील आपल्याला अलंकार इथं शोधायला सांगितलेला आहे किंवा ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल सांगा बरं. सांगा पटपट कमेंट बॉक्समध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1 अनन्वय या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, अनन्वय हा अलंकार इथे येत आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढे आता पुढे आपल्याला अजून महत्वाचे 2 टॉपिक देतो. इथे अचूक शब्द. ठीक आहे, अचूक यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार. एक तर अचूक वाक्य, इथं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. नाहीतर अचूक शब्द किंवा अचूक वाक्य रचना. हे जे 2 ते 3 आपल्याला टॉपिक देतोय यावरती तुम्हाला 2 ते 3 हमखास प्रश्न विचारले जाणार. जे टॉपिक सांगतोय ना ते टॉपिक जवळपास मी 90% टॉपिक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मराठीचे कव्हर करून देणार आहे. रिव्हिजनसाठी तुम्ही समजू शकता, ऑलरेडी सोपेच असतात, सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे. परंतु फक्त तुम्हाला एकदा समजून घेण्यासाठी, पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर यामध्ये आपल्याला अचूक वाक्य, अचूक शब्द किंवा अचूक वाक्य रचना हे जे 3 टॉपिक आहे यावरती 2 ते 3 प्रश्न हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये बघण्यासाठी भेटणार. तर बघा इथे आपल्याला अचूक वाक्य कोणते ते आपल्याला शोधायचंय. म्हणजेच योग्य वाक्य इथे आपल्याला शोधायचंय. तर सांगा पटपट 4ही वाक्य बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर यामध्ये बघा इथं रहाट. आता रहाट सर्व शब्द बरोबर आहे.
रहाट हे विहिरीतून पाणी काढण्याचे साधन आहे. तर इथं जर विचार केला तर आपल्याला इथं वाक्यरचना नाहीये, म्हणजे हा शब्द वाक्यरचनाचा नाहीये, अचूक वाक्याचा शब्द आहे, म्हणजे अचूक वाक्याचा प्रश्न आहे. अचूक वाक्य इथं आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये शब्दामध्ये काही ना काही इथं चुकी असणार आहे, ती आपल्याला शोधावी लागणार आहे. तर पाणी, त्यानंतर विहिरीतून, ठीक आहे. आता विहिरीतून इथं या शब्दामध्ये काय चुकलंय का, इथं बघा विहीर, विहीरचं इथं जो व आहे त्याची इथं पहिली वेलांटी आहे, म्हणजे हे जे पहिलं पर्याय हे इथं चुकतंय, ठीक आहे. इथं अचूक म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे, म्हणजे हे येईल का, नाही येणार. पुढे बघा, राहट हे विहिरीतून, तर विहिरीतून हा शब्द इथं बरोबर आहे बघा, हा बरोबर आहे. परंतु पाणी, पाणी इथं न कोणता दिसतोय तुम्हाला, न इथं नळाचा दिसतोय, परंतु पाणी कसा शब्द असायला पाहिजे, अशा प्रकारचा शब्द असायला पाहिजे, न इथं बाणाचा पाहिजे, तेव्हा आपल्याला पाणी शब्द इथं योग्य सांगते. म्हणजे हा सुद्धा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर तिसरं बघूया, रहाट हे विहिरीतून पाणी काढण्याचे साधन आहे. तर यामध्ये बघा कुठंच चुकी दिसत नाहीये, सर्व शब्द अगदी बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. हे अचूक वाक्य झालं, त्यावरून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगते. आता हे इथं आपल्याला 4 नंबरच्या मध्ये इथं हे हा जो शब्द आहे तो चुकीचा दिसत आहे. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. अशाच प्रकारचे अचूक शब्द आणि अचूक वाक्य रचनावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. चला, पुढील 15 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं कविता संग्रह कोणत्या कवींचे आहेत ते आपल्याला सांगायचंय. कोणते कविता संग्रह दिलेले आहे, चैत्रबन आणि जोगिया. ठीक आहे. चैत्रबन आणि जोगिया हे कविता संग्रह आपल्याला कोणत्या कवींचे आहेत ते आपल्याला सांगायचं. महत्वाचा प्रश्न आहे, तर पटकन या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ग दि मांडुळकर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर असणार आहे. मांडुळकर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चैत्रबन आणि त्यासोबत जोगिया हे जे महत्वाचे कविता संग्रह आहे हे या कवींचे आहे हे आपल्याला सांगता येईल. चला पुढे बघा, पुढे सांगितल्याप्रमाणे प्रयोगावरती एक प्रश्न ऍड केलेला आहे. तर सांगा आपल्याला कोणता प्रयोग येतोय यामध्ये. बघा, आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे, तर यामध्ये कोणता प्रयोग येतोय ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला इथं वाक्य काय दिलेलं आहे, नळे इंद्रासी असे बोलीचेले. हा इथं आपल्याला जो इथं वाक्य दिलेलं आहे यामध्ये कोणता प्रयोग आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर यामध्ये जर विचार केला तर हे पुराण काळातील वाक्य आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जर विचार केला तर पुराण कर्माने इथं आपल्याला प्रयोग आलेला बघण्यासाठी भेटत आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. चला, तसं आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व महत्वाचे जे ट्रिक आहे ओळखण्याच्या ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलेच आहे. इथे पुन्हा एक म्हणीवरती प्रश्न आलेला आहे, म्हणीचा योग्य इथं अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर सांगा बरं या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल. तर आपल्याला इथं म्हण काय दिलेलं आहे, ताकापुरते रामायण. ठीक आहे. ताकापुरते रामायण या म्हणीचा योग्य अर्थ काय, आणि याच अर्थाची अजून एक जर म्हटलं तर कामापुरता मामा. थोडक्यात या सेम अर्थाची म्हण, म्हणजे थोडक्यात याच्या रिलेटेड आपल्याला ती म्हण सांगता येईल, कामापुरता मामा अशा प्रकारची जी म्हण आहे त्याच अर्थाची थोडक्यात ही म्हण अशा प्रकारची होते, ताकापुरते रामायण. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सांगा बरं, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं इथं योग्य उत्तर होईल. या अर्थाची म्हण कोणती आहे, ताकापुरते रामायण. या अर्थाची जर म्हटलं तर बघा इथं आपले काम साधण्यापुरते आवर्ज करणे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे, विख्यात. विख्यात या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलाय. सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर विख्यात म्हणजेच आपल्याला सांगता येईल नामांकित. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला, पुढे आपण भरपूर बघणार आहोत, भरपूर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत. जवळपास सांगितल्याप्रमाणे 90% अभ्यासक्रम आपण यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणकोणत्या टाईपचे प्रश्न येतात, कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न येतात. ठीक आहे. हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पूर्ण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जी बिल येते तिला देखील क्लिक करून घ्या. चला, आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, इथं बघा आपल्याला 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. गोंगाट या शब्दाचा आपल्याला विरोधार्थी शब्द इथं सांगायचा आहे. गोंगाट या शब्दाचा विरोधार्थी असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर सांगा बरं, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल. गोंगाट, गोंगाट म्हणजे जास्तीत जास्त आवाज करणे. ठीक आहे. तर आपल्याला गोंगाट या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगता येईल शांतता. शांतता म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विरोधार्थी वरती इथं प्रश्न विचारला गेला होता. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, शब्द व अर्थ यांच्या जोड्या लावा. आपल्याला इथं शब्द दिलेत आणि काय अर्थ दिलेत, यांच्या योग्य जोड्या लावायच्यात आणि आपल्याला योग्य पर्याय इथं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, सर्व पर्याय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात.
आता इथे शब्द दिलेत आणि काय अर्थ दिलेत. कधी कधी तुम्हाला म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले असतात. ठीक आहे, म्हणी व त्यांचे अर्थ. कधी कधी वाक्यप्रचार दिले असतात आणि त्यांचे अर्थ दिले असतात, त्यांच्या जोड्या लावायच्या असतात. कधी कधी यामध्ये तुम्हाला अजून काही समानार्थी दिले असतात, विरुद्धार्थी दिले असतात. या टाईपचे तुम्हाला इथे प्रश्न असतात. एक वचन, अनेक वचन यांच्या जोड्या लावायला सांगितले जातात. आता जसं की इथं उदाहरणार्थी शब्द आणि अर्थ दिलेत, परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणत्या याच्यावरती येतात, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी या टाईपचे जे पण प्रश्न असतात त्यावरती तुम्हाला प्रश्न इथे विचारले जातात आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये त्यांचं उत्तर सांगायचं. सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल. योग्य जोड्या लावा, व्हिडिओ स्टॉप करा आणि व्हिडिओच्या मी उत्तर सांगण्याच्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा आणि त्यानंतर तसं व्हिडिओमध्ये मी आपल्याला उत्तर सांगणारच आहे. पटपट या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा यामध्ये आता जोड्या जुळवायचं म्हटलं तर इथं मरुभूमी दिलंय. मरुभूमी म्हणजे काय, या शब्दाचा योग्य आपल्याला अर्थ सांगता येईल वाळवंट. म्हणजे ए ची जोडी जर विचार केला तर चौथ्या नंबरला जुळते. म्हणजे जर विचार केला तर हे पर्याय इथूनच लगेच कट झालं. ठीक आहे, आता डंका दिलाय. डंकाचा जर विचार केला अर्थ काय होतो, नगारा. ठीक आहे, नगारा हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे जर विचार केला तर बी च इथं आपल्याला सांगता येईल एक नंबरचा. तर इथं कुठे दिसत आहे बी एक नंबरला, म्हणजे इथं तर नाहीये. ठीक आहे, म्हणजे ही देखील जोडी इथं गेली. जर विचार केला तर ही देखील इथं जोडी गेली. म्हणजे लगेच समजते ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सी चं जर म्हटलं तर सांगा बरं, सी चं जर विचार केला तर याचं काय होईल, राजरोज दिले. तर याचं जर सी चं जर म्हटलं तर योग्य जोडी होईल 2 नंबरचा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 याचं हे योग्य जोडी होईल आणि त्यानंतर जर विचार केला डी चं 3 नंबरचा. ठीक आहे, म्हणजेच अशा प्रकारचा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथं कधी कधी शब्द दिले असतात, काय अर्थ दिले असतात, कधी कधी म्हणी, वाक्यप्रचार यांचे अर्थ दिले असतात. त्यासोबत समानार्थी, विरुद्धार्थी शब्द या टाईपचे तुम्हाला इथे दिले असतात. योग्य जोड्या लावायच्या आणि त्यानंतर योग्य पर्याय आपल्याला सांगायचं असतं. बघा आपल्याला इथं आपल्याला शब्दाचा इथं अर्थ सांगायला आलेला आहे, म्हणजे शब्दार्थावरती प्रश्न इथं पुन्हा आलेला आहे. ठीक आहे, तर बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे, लौकिक. ठीक आहे, लौकिक या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर सांगा पटपट कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर. सर्वांनी मी सांगण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची सुद्धा इथं रिव्हिजन होत असते. तर लौकिक म्हणजे काय, प्रसिद्धी. लौकिक म्हणजे आपल्याला प्रसिद्धी सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढे आपल्याला पुन्हा इथं अचूक वाक्य कोणतं आहे ते ओळखायचंय. ठीक आहे, या टाईपचा पुन्हा इथे एक प्रश्न ऍड केलेला आहे. तर लेखन नियमानुसार आपल्याला अचूक वाक्य कोणते आहे ते सांगायचं आहे. तर यामध्ये जर विचार केला तर इथं बघा सरकारी, हा सरकारी शब्द सर्वांमध्ये बरोबर आहे. त्यानंतर जर विचार केला कायद्याप्रमाणे. ठीक आहे, कायद्याप्रमाणे जर विचार केला तर आपल्याला इथं हा शब्द इथं चुकलेला आहे, कायद्या. इथं हे होत नाही, म्हणजे हा पर्याय इथं कट झाला. कायद्याप्रमाणे बाकीचे या 3 मध्ये कायद्याप्रमाणे हा शब्द इथं बरोबर दिसत आहे. इथे एक चुकलेला दिसतोय. इथं न इथं बघा दुसरा आहे. न इथं नळाचा आहे, परंतु तिथं बाणाचा पाहिजे. तर इथं आपल्याला 2 जे पर्याय आहे इथूनच कट झाले. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जर म्हटलं तर सर्वांनी. ठीक आहे, सर्वांनी इथं आपल्याला न हा दिसत आहे, इथं हा कट झाला. यामध्ये जर विचार केला तर राहिला एकच पर्याय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे इथे पण एक चूक आहे. त्यानंतर जर विचार केला अपेक्षित, हा एक प्रश्न चुकलाय, हा म्हणजे शब्द चुकलाय. त्यानंतर इथं 2 येतं, इथं पण आपल्याला हे जे पर्याय आहे कट होत होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक जो 3 नंबरचा पर्याय आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. समजून आलं, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, ते आपल्याला सांगायचे असतात. तर पुढे बघा आपल्याला इथे डायरेक्टली एक व्याख्या दिलेली आहे. तर इथं हा जो प्रयोग आहे तो ओळखायचा आहे. म्हणजे एक प्रयोगाची इथं पूर्ण व्याख्या दिलेली आहे. तर इथं बघा ही व्याख्या तुम्ही वाचू शकता आणि या व्याख्येनुसार आपल्याला इथं कोणता प्रयोग होतो ते आपल्याला सांगायचं आहे. यामध्ये आपल्याला आता व्याख्या काय दिलेले आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुष किंवा आपल्याला नपुंसकलिंग किंवा एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा कोणता प्रयोग होतो असं विचारलंय. तर तेव्हा बाह्य प्रयोग होतो. ठीक आहे, ही बाह्य प्रयोगाची व्याख्या आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. समजलं, चला पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक वाक्यप्रचार दिलेला आहे. महत्वाचा वाक्यप्रचार असणार आहे, गळ्यातील ताईत होणे. गळ्यातील ताईत होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. हा जो प्रश्न आहे तलाठी भरतीला सुद्धा विचारला गेला होता. त्यानंतर जर विचार केला तर हाच वाक्यप्रचार आताच मागे जर विचार केला तर आपल्याला नगर रचनाची जी परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा हा पेपरला प्रश्न आलेला होता. ठीक आहे, तर गळ्यातील ताईत होणे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा. अतिशय प्रिय होणे. ठीक आहे, अतिशय प्रिय होणे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गळ्यातील ताईत या आपल्याला शब्दाचा अर्थ सांगा, असाच आपल्याला त्यामध्ये प्रश्न होता आणि एका परीक्षेमध्ये आपल्याला वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला होता. कधी कधी तुम्हाला अर्थ सुद्धा विचारला जातो. गळ्यातील ताईत
याचा अर्थ काय म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती. ठीक आहे. म्हणजेच आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, गळातील ताईत होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. तर गळातील ताईत होणे म्हणजेच अतिशय प्रिय होणे या अर्थाची आपल्याला इथे हे वाक्यप्रचार बघण्यासाठी भेटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या टाईपचे प्रश्न तुम्हाला थोडक्यात विचारले जातात, ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं असणार आहे. तर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पुढे विचारलेला आहे विघातक. विघातक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे सांगा बरं. यामध्ये लगेच समजून येते. सांगा बरं ऑप्शन क्रमांक किती प्रश्नाचं उत्तर असणार आहे सांगा बरं. ऑप्शन क्रमांक 1 विधायक. ठीक आहे. विधायक. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? विघातक. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. विघातक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. विघातक, विधायक. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? वाक्याचा प्रकार इथे ओळखायला सांगितलेला आहे. पुन्हा एक प्रश्न आलेला आहे. सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर आपल्याला जर विचार केला तर वाक्य काय दिलेलं आहे? सोनाराने कान टोचावे. सोनाराने कान टोचावे. तर हे कोणतं वाक्य सांगा बरं? हे आहे विद्यार्थी वाक्य. म्हणजे इथं क्रिया करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. क्रिया करायला सांगितलेले म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला पुढील प्रश्न बघूया. महत्वाचे प्रश्न हे मराठीचं स्वरूप याच प्रकारे असणार आहे. पुढे विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहे. ठीक आहे. आद्रे. ठीक आहे. आद्रे या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द इथं विचारलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? आद्रे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो शुल्क. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला पुन्हा एक विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे. सांगा आता या प्रश्नाचं योग्य उत्तर. जागरूक शब्द दिलेला आहे. ठीक आहे. जागरूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जसं की जागरूक होणे आपण बोलतो ना, तर इथं आपल्याला त्याला विरुद्धार्थी शब्द सांगता येईल बेसावध. ठीक आहे. बेसावध म्हणजे सावध नसणे. जागरूक म्हणजे जसं की आपल्याला सावध असणे, जागरूक होणे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल. समजलं? चला. तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? आपल्याला इथं बघा प्रश्न काय दिलेला आहे? समुदर्शक शब्द आपल्याला इथं ओळखायला सांगितलेला आहे. इथं बघा. आता समूहदर्शक या टाईपचे सुद्धा तुम्हाला कधी-कधी प्रश्न विचारले जातात. जसे की समूह असणे. ठीक आहे. आता जर म्हटलं तर मेंढ्यांचा काय असतो? शेळ्यांचा काय असतो? पाखरांचा काय असतो? पक्ष्यांचा काय असतो? गाय म्हशींचा काय असतो? गाय म्हशींचं जसं की कळप. आता इथं प्रश्न पत्रिकेचा इथं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. किंवा आपल्याला कधी-कधी चाव्यांचा काय असतो? तर चाव्यांचा काय असतो सांगा बरं आता कमेंट बॉक्समध्ये असा देखील प्रश्न विचारला जातो. म्हणजे समूहदर्शक. ठीक आहे. आपल्याला काही जेवढे पण असतात त्यांचा समूह जो असतो त्याला काय म्हणतो? तर प्रश्नपत्रिकांचा जो समूह असतो त्याला आपण काय म्हणतो? प्रश्नपत्रिकांचा समूह काय असतो सांगा बरं? प्रश्नपत्रिकांचा असतो संच. ठीक आहे. प्रश्नपत्रिकांचा संच असं जो आपण बोलतो ना, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कधी-कधी म्हटलं जातं की गाई म्हशींचा आणि पुढे आपल्याला यांचा समूहदर्शक शब्द ओळखायला सांगितला असतो. गाय म्हशींचा काय असतो? कळप. या टाईपचे तुम्हाला बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. चला. पुढे बघा म्हणीवरतीच प्रश्न आलेला आहे. आपल्याला म्हणीचा इथं आपल्याला अर्थ इथं योग्य ओळखायचा आहे. या अर्थाची म्हण आपल्याला इथे योग्य ओळखायची आहे. तर आपल्याला इथे म्हण काय दिलेलं आहे? औट घटकेचे राज्य. ठीक आहे. औट घटकेचे राज्य या म्हणीचा अर्थ आपल्याला इथं योग्य ओळखायला सांगितलेला आहे. तर यामध्ये जर विचार केला तर थोड्या वेळ टिकणारे ऐश्वर्य. ऑप्शन क्रमांक 2 या म्हणीचा इथे योग्य अर्थ येत आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. चला. नेक्स्ट जर विचार केला तर समूह. ठीक आहे. समूहदर्शक किंवा एक शब्द समूहाबद्दल एक शब्द या टाईपचा सुद्धा आपण प्रश्न बघितलेला आहे. इथे एक वाक्य दिलं असतं किंवा काही शब्दांचा समूह दिला असतो. तर त्या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे? जन्मापासून पुष्कळ संपत्ती असणारा. त्याला आपण काय म्हणतो? सांगा बरं. सांगा पटपट. आता इथं आपल्याला जन्मापासून जो श्रीमंत असतो किंवा त्याच्याकडे जन्मापासूनच त्याची आई-वडिलांची जी पण संपत्ती असते म्हणजे पुष्कळ संपत्ती असणारा. तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो सांगा. आता दरिद्री तर होणार नाही. ठीक आहे. हे जे ऑप्शन आहे ते होणार नाही. आजन्म हे तर होणार नाही. जन्मापूर्वीच हे झालं. आता जर विचार केला तर आता 2 आपल्याला म्हणजे 2 जे पर्याय आहेत ते राहिलेले आहेत. आता जर विचार केला तर जितेंद्रिय हे सुद्धा होणार नाही. म्हणजेच राहिलं काय? गर्भश्रीमंत. ठीक आहे. त्याला काय म्हणतो? गर्भश्रीमंत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. इथे आपल्याला अलंकारावरती पुन्हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे पुन्हा एक प्रश्न घेतलेला आहे कारण अलंकारावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे? छत्रपती शिवराय सिंहासारखे शूर होते. ठीक आहे. छत्रपती शिवराय सिंहासारखे शूर होते. यातील आपल्याला अलंकार कोणता आहे ते आपल्याला सांगायचंय. तर इथं लगेच उपमा अलंकार येतोय ते आपल्याला ओळखता येईल. म्हणजे इथं छत्रपती शिवराय हे कोणासारखे होते? सिंहासारखे शूर होते. म्हणजे इथं सिंहाची उपमा दिलेली आहे कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणजे इथं उपमा अलंकार येतोय ते आपल्याला लगेच स्पष्ट होते. ठीक आहे. म्हणजेच कोणाची तरी इथं उपमा देण्यात आलेली आहे तर उपमा अलंकार इथं होते ते आपल्याला इथे समजून येत आहे. समजलं?
ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला मत्स्य दिलंय या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द इथं ओळखायला सांगितलेला आहे. लेटेस्ट जर विचार केला तर तलाठीमधील हा प्रश्न आहे. त्यासोबत जर विचार केला तर लेटेस्ट आता आरोग्य विभाग भरती झाले त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. तर सांगा बरं पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मीन. ठीक आहे, मत्स्य या शब्दाचा समानार्थी शब्द होईल मीन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथं वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला. पुन्हा एक आपल्याला वाक्याच्या प्रकारावरती प्रश्न आलेला आहे. तू आता अभ्यासाला लाग. या वाक्यातील आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. आता इथे एक क्रिया करायला सांगितलेली आहे म्हणजे एक आज्ञा देण्यात आलेली आहे. तू आता अभ्यासाला लाग. म्हणजे हे काय झालं? आज्ञार्थी वाक्य. एक आज्ञा देण्यात आलेली आहे कोणाला तरी. ठीक आहे, तर हे झालं आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे आपल्याला प्रयोग ओळखावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आता प्रयोग ओळखायला इथं प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय दिलेला आहे? लेखकाची कथा लिहून झाली यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर इथं होईल समापन. ठीक आहे, समापन कर्मणी प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे जर विचार केला तर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? इथं बघा आता आपल्याला अचूक वाक्य रचना. ठीक आहे, अचूक वाक्य रचनावरती प्रश्न आलेला आहे. अचूक शब्द अजून आलेला नाहीये. अचूक शब्दावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे, फक्त आपल्याला अचूक शब्द ओळखायचा असतो. आता इथे जर म्हटलं तर अचूक वाक्य रचना आहे, वाक्य रचना यावरती प्रश्न आलेला आहे. तर यामध्ये झाले काय? आता बघा आपल्याला वाक्याची योग्य रचना कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं. बघा पहिलं वाक्य आपल्याला काय दिलेलं आहे इथले? आपल्याला वाक्य दिलेलं आहे, आईने खूप मेहनत केली आणि तो सदरा नवऱ्यासारखा झाला. म्हणजेच यामध्ये आपल्याला ही वाक्यरचना योग्य दिसत आहे का? योग्य दिसत आहे. पुढे बघा आईने खूप मेहनत केली आणि सदरा नवऱ्यासारखा तो झाला. म्हणजे इथं उलटा पालट शब्द झालेला आहे. म्हणजे इथं अचूक वाक्यरचना आहे का? नाही. पुढे बघा खूप मेहनत आईने आणि इथं बघा खूप मेहनत आईने आणि केली तो नवऱ्यासारखा झाला सदरा. म्हणजे इथे जर विचार केला तर हे सुद्धा वाक्य लेखन नियमानुसार नाही तर बोलण्याच्या आपण जी बोलण्याची पद्धत असते त्यानुसार जर विचार केला तर आपल्याला लगेच समजून येतं हे चुकीचं वाक्य. हे सुद्धा चुकीचं वाक्य. बघा आईने खूप केली तो नवऱ्यासारखा सदरा आणि मेहनत झाला. म्हणजे इथं सुद्धा हे वाक्य रचना योग्य नाहीये. जर पहिलं वाक्य वाचलं की लगेच आपल्याला योग्य इथं लिंक भेटते. आईने खूप मेहनत केली आणि तो सदरा नवऱ्यासारखा झाला. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं यावरून योग्य उत्तर होणार आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? इथं आपल्याला शब्दांचा योग्य क्रम लावून अचूक वाक्य कोणते ते ओळखा. म्हणजे अचूक वाक्य रचनावरतीच हा देखील प्रश्न आलेला आहे. तर आता या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सांगायचंय. 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर मी सांगणार आहे. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? सर्वांनी सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला येते का बघा. व्हिडिओ स्टॉप करा आणि त्यानंतर बघा तुम्ही योग्य उत्तर सांगितलं होतं की नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. चला पुढे आपल्याला शब्दार्थीच प्रश्न आलेला आहे. शब्दार्थीवरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. इथं आपल्याला डौल या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. डौल या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर डौल या शब्दाचा अर्थ होतो दिमाग. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथं प्रयोगाचा आपल्याला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी बाह्य प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी बाह्य प्रयोगाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर आईने बाळाला जीव घातले. ठीक आहे, तर हे बाह्य प्रयोगाचं इथं वाक्य होईल. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा एकवचनी शब्द आपल्याला विचारलाय. ठीक आहे, पिसवा या शब्दाचे आपल्याला पिसवा या शब्दाचा आपल्याला एकवचनी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर पिशवी तर होणार नाही, पीस होणार नाही, पिसू होईल. ठीक आहे, आपण म्हणतो पिसू म्हणजे पिसू आणि पिसवा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपची ही प्रश्नपत्रिका झाली मराठीची. भरपूर आपण यामध्ये जे टॉपिक आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हे सर्व मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी या विषयावरती तुम्हाला कशा प्रकारच्या पेपरचं स्वरूप असणार आहे ते संपूर्ण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर या टाईपची तुम्हाला मराठी या विषयावरती प्रश्नपत्रिका असणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता तुम्हाला डायरेक्टली टॉपिक लिहून देतो. ठीक आहे, ते टॉपिक तुम्ही नोट करून घ्या. ऑलरेडी टॉपिक तर मी दिलेलंच आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. नोट्स मध्ये हे सर्व काही कव्हर केलेलंच आहे. नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, तर पुन्हा एकदा जर म्हटलं तर पुन्हा रिव्हिजनसाठी जर म्हटलं तर आपल्याला लेखक. ठीक आहे, लेखकावरती तुम्हाला प्रश्न असणार. लेखकांची टोपण नावे किंवा पुस्तके. ठीक आहे, पुस्तके यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर हा एक टॉपिक झाला महत्वाचा. पुढे जर विचार केला तर बघा प्रकार. ठीक आहे, वाक्याचा प्रकार.
जे सांगितलं तुम्हाला वाक्य प्रकार, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. हे सर्व महत्वाचे IMP टॉपिक आहे. 100% विचारले जातील असं नाही, परंतु माझ्या अंदाजानुसार 90% तरी या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. चला, पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला म्हण, ठीक आहे. आता म्हणी, वाक्यप्रचार यांच्याविषयी म्हणीवरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. वाक्यप्रचार, ठीक आहे. वाक्यप्रचार यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर समानार्थी शब्द, समानार्थी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे. हे विरुद्धार्थी शब्द हे बेसिक जे आपलं टॉपिक आहे हे कव्हर करूनच टाका. यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर अजून आपल्याला समास. आता इथं काय व्याकरणाचे महत्वाचे देतोय, समास झाला, समास, त्यानंतर अलंकार, अलंकार, त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला अजून काय, प्रयोग, ठीक आहे. प्रयोग ओळखायला, प्रयोग ओळखायला तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. हे टॉपिक मी तुम्हाला दिलेत. त्यानंतर जोड्या लावा, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं समानार्थी, विरुद्धार्थी किंवा आपल्याला म्हणी, वाक्यप्रचारांचा जोड्या लावायला, इथं जोड्या लावा, जोड्या लावा, त्या टाईपचा प्रश्न आपल्याला विचारला जाणार. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला शब्दार्थ, ठीक आहे. शब्दार्थ मी तुम्हाला सांगितलं, शब्दार्थावरती सुद्धा आपण भरपूर प्रश्न घेतलेले आहेत. शब्द अर्थ यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. पुढे जर विचार केला, समानार्थी झालं, विरुद्धार्थी झालं, अचूक. आता इथं बघा अजून एक महत्वाचं, हे झाले हे सर्व पॉईंट. त्यानंतर अचूक शब्द, हे अचूकचं मी तुम्हाला लिहून देतोय. यामध्ये शब्द, त्यानंतर अचूक वाक्य, त्यानंतर जर विचार केला तर अचूक वाक्य रचना, ठीक आहे. ऐकली रचना लिहितो, तुम्ही समजून घ्या. अचूक शब्द, अचूक वाक्य आणि अचूक वाक्य रचना यावरती तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाणार. पुढे जर विचार केला तर अजून जर विचार केला, शब्द झाले, समानार्थी, विरुद्धार्थी झालं, वाक्याचा प्रकार. इथं वाक्य प्रकार घेतलाय ना, ठीक आहे. इथं वाक्याचा प्रकार इथं नोट करून घेतलाय. त्यानंतर प्रयोग झालं, समास झाला, त्यानंतर पुढे हे झालं. आणि शक्यता आला तर तुम्हाला उत्तरावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. उत्तरावरती शक्यता येणार नाही, परंतु आला तर येऊ शकतो उत्तरा देखील तुम्हाला. ठीक आहे. उत्तरावरती एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात. उत्तरा झाला, उत्तरावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे झाले मराठीचे टॉपिक. आता एकूण तुम्हाला मराठीवरती काही पदांसाठी 15 प्रश्न असणार आहे, काही पदांसाठी 25 प्रश्न असणार आहे. 25 जे प्रश्न असणार आहे मराठीवरती, हे जे टॉपिक दिलेत ना, तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि परीक्षा झाल्यानंतर पुन्हा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की हे जे टॉपिक सांगितलेत याच्या बाहेरचं जास्त काय आलं होतं का. ठीक आहे. 90% मी तुम्हाला इथे टॉपिक लिहून दिलेत, त्यावरतीच तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. याच नाही तर इतर कोणत्या भरतीची तयारी करा, याच वरती तुम्हाला मराठीच्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. तर हे झाले मराठीचे टॉपिक. हे तुम्ही अशा प्रकारचे नोट करून दिलेत. व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. फक्त व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, यामध्ये काही चुका झाल्या असतील तर व्यवस्थित समजून घ्या, क्लिअर करून घ्या. कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व सांगणं शक्य होत नाही. ते सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमाने केलेला आहे. ठीक आहे. आता हे झालं स्पष्टीकरणासोबत मराठीचा. पुढे जर विचार केला तर आता आपण उद्या बुद्धिमत्ताचा घेऊ. आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला गणिताचा कुठं उल्लेख केलेला नाहीये. इथे बघा बौद्धिक, इथे दिलेला आहे बौद्धिक चाचणी. तर इथं आपल्याला गणिताचा कुठे जास्त विचार केला नाहीये. तर शक्यता आले तर गणितावरती 2 ते 3 प्रश्न येतील. बाकी 90% अभ्यासक्रम बुद्धिमत्ता विषयावरतीच असणार आहे. तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचे असणार आहे, कसे उदाहरणं विचारली जातात, त्यांचं सर्व स्पष्टीकरण वगैरे सर्व स्वरूप व्यवस्थित तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. अशाच प्रकारचा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊया. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातात, कोणकोणते महत्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे कोणकोणते टॉपिक आहेत, ते सर्व काही उद्या आपण बघूया. तसं आपण आपल्या नोट्समध्ये ते सर्व महत्वाचे टॉपिक दिलेलेच आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचं स्वरूप. त्यानंतर इंग्लिश घेऊया, सामान्य ज्ञान घेऊया, एक एक विषय पूर्ण करत जाऊया. ठीक आहे. आपल्याकडे 2-3 दिवसाचा वेळ आहे, तेवढ्यामध्ये हे सर्व काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त काय करण्याची गरज नाहीये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जास्त व्हिडिओला व्ह्यूज आले तर चांगलं थोडं व्यवस्थित आपण रेग्युलर अशाच प्रकारचे क्लासेस घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.